20 वर्षांच्या दुराव्यानंतर एकत्र आलेल्या ठाकरे कुटुंबातील जिव्हाळा आता वाढत चाललाय। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती कार्यक्रमात ठाकरे बंधूंमधल्या कुटुंबियांमधल्या व्यक्तींनी एकमेकांना दिलेला मान आदर सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा ठरला। छत्रपती शिवाजी महाराज की। राज ठाकरेंनी संजय राऊतांच्या हातातून शाल घेऊन उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर टाकली। खरं म्हणजे संजय राऊत शालीची घडी उकलून ती उद्धव ठाकरेंच्या हातात देणार होते आणि उद्धव ठाकरे ती शाल राज ठाकरेंच्या खांद्यावर टाकून त्यांचं स्वागत करणार होते। मात्र त्याआधीच राज ठाकरेंनी शालीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना म्हणजेच मोठ्या भावाला मान दिला। ही दृश्य पाहिल्यानंतर शिवसैनिक आणि मनसैनिकांनी टाळ्यांचा गडगडाट केला। या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी भाषणही केलं। खरं तर त्या व्यक्तीला कसं पाहायचं हे अनेकदा माझ्यासमोर किंवा त्या व्यक्तीला कसं मांडायचं ते माझ्यासमोर अनेकदा प्रश्न उभे राहतात। काका म्हणून मांडायचं, व्यंगचित्रकार बाळासाहेब दोन्ही भावांनी यावेळी नेहमीसारखं राजकीय भाषणावर जास्त जोर दिला नाही की आम्ही वादळामध्ये खेळत मोठी झालेली मुलं आहोत, त्याच्यामुळे वादळाची कसं लढायचं हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही। राज ठाकरेंनी तर बाळासाहेब ठाकरेंची व्यंगचित्रकला आणि त्यांच्या अनेक आठवणी यावर भाष्य केलं। त्या व्यंगचित्रामध्ये मला आजपर्यंत मी इतक्या गोष्टी पाहिल्या त्यांच्या इतक्या बारकाईने मला कधी कुठचं मारकाम नाही दिसलं की बाहेर इतका गोंधळ सुरू आहे, आता काहीतरी झटपट आटपा काहीतरी व्यंगचित्र काढा आणि द्या प्रिंटिंगला, कधीच नाही। यावेळी राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलत असताना सर्व सभागृहात शांतता पसरली विचार होती। करतो पण ते अशक्य आहे ती गोष्ट, ती जी समाधी लागणं ज्याला म्हणतो ना आपण। मला असं वाटतं अनेकदा लोकांना असं वाटत असेल त्यावेळेला, अरे एवढं सगळं बाहेर चालू आणि हा माणूस काय व्यंगचित्र काय करतोय। तर दुसरीकडे रश्मी ठाकरे यांच्या डोळ्यात मात्र अश्रू आले। माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं। पण त्या सगळ्या गोष्टीला आता एक 20 वर्षाचा काळ निघून गेलाय। अनेक गोष्टी मलाही उमजल्या, अनेक गोष्टी मला सोडून उद्धवही उमजल्या असतील, या सोडून ते आता काय सकाळी गेल्यावरती साफ झालेली बरी असते, त्याला कुठे आयुष्यभर गुंतत बसायचं। एकंदरीतच काय तर ठाकरे बंधूंचा हा जिव्हाळा त्यांना एकत्र ठेवत असल्याचं दिसून येतंय। दोघेही भाऊ एकमेकांचा आदर करतात, एकमेकांचं त्यांनी ते दाखवलं व्यासपीठावर सुद्धा की शाल अंगावर टाकली राज ठाकरेंच्या, तेव्हा हे दिसून आलं होतं। तर रश्मी ठाकरेही भाऊक झालेल्या दिसल्या, यातूनच असं दिसतंय की झालं गेलं ते आता खूप झालं। राज ठाकरेंना दुसऱ्या एका कार्यक्रमाला जायचं होतं, त्यामुळे ते कार्यक्रम अर्धवट सोडून निघाले। त्यावेळी रश्मी ठाकरेंनी बाहेर जाऊन राज ठाकरेंसोबत संवाद साधत त्यांना निरोप दिला। आता यातून कौटुंबिक वीण घट्ट करायला ठाकरे कुटुंबानंच प्राधान्य घेतल्याचं स्पष्ट होतंय। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेसोबत जात आहे, त्यामुळे परत एकदा काहीतरी गडबड होती की काय, ही युती तुटते की काय, परंतु तसं काही चित्र दिसत नाही। कालच्या राज ठाकरे यांच्या भाषणातून असं दिसून आलंय की राजकारणाच्या पलीकडे ते आता विचार करायला लागलेले आहेत। म्हणजे त्यांच्यामध्ये तो एक वयानुसार जो पोखपणा यायला पाहिजे होता तो आता दिसायला लागलेला आहे। 20 वर्षांच्या दुराव्यानंतर एकत्र आलेल्या ठाकरे कुटुंबानं मानपानापेक्षा एकमेकांना आदर देत एकत्रितपणे राजकीय वाटचाल सुरू केली आहे। आता या वाटचालीला कितपत यश मिळतं हे आता आगामी काळातच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।